कर ग लो 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 ले लो चल 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 व्हेरी चलो गुड 1 2 3 स्टार्ट ला 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 लो ले लो ला 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 लो ले लो ला 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 लो ले लो ला 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 लो ले लो लो ले लो लो ले लो काय हे चौघरांची सून कोण करत असं काय यार चाललंय बाबा उगाच आला थांबवलं सगळ्या मस्त मैफिल रंगात आली होती लो ले लो. ही मैफिल होती हिला मैफिल म्हणायची म्हणजे मोनल कंडकला अरिजित सिंग म्हणायला पाहिजे हा कोण आहे ओंकार आहे असं काय करता अहो डिंकाचे आणि अळीवाचे लाडू खाऊन झाला होता ना मला बिंडोक ओंकार आहे मला दिसतंय तिथे तो कोण आहे आणि ओंकार डिंकाचे आणि अळीवाचे लाडू खाऊन झाला होता अगं ओंकार लाडू खाऊन झालाच नव्हता हा भाजलेला शेंगदाणा हा कोण आहे बाबा हा कोण आहे रिस्पेक्ट हिज फॅमिली हिज फॅमिली म्हणजे हिज फॅमिली म्हणजे हिज फॅमिली नातेवाईक आहे तो हा आपला नातेवाईक आहे हो. अरे दाढी गंजली आहे त्याची कुणाची दाढी गंजते पडलेला पंच कसा दिसेल असा चेहरा आहे त्याचा बाबा गप्प बसा नका बोलू ना असं. कोण आहे हा कोण आहे नातेवाईक नातेवाईक आहे आपला सुपड्या चाय खारी नाव आहे त्याचं सुपड्या चाय खारी असा आपला कोण आहे नातेवाईक का असेल आणि का नसेल कवड्या नावाचा तुमचा बाप असू शकतो तर सुपड्या नावाचा आपला नातेवाईक नाही असू शकत कवड्या नाव म्हणजे त्यांचं कैवल्य नाव होतं आणि ते कविता करायचे म्हणून त्यांचे मित्र त्याला ए कवड्या असं म्हणायचे कवड्या म्हणजे डायरेक्ट हे असं नसायचं त्यांचं पण म्हणायचे ना आणि बाबांचं एकदम मध्ये कशाला माझ्या काढतोयस तू वडिलांचा हा कोण आहे हा माझ्या घरात काय कोण आहे हा बाबा हा म्हणजे लाजते ग माझ्या बाबुष्का लाजते मग कशा ए ए ए ए ए बिंडोक मुलाची बिंडोक आई काय चाललंय काही तुमचं काय कोण आहे हा प्रश्न अजूनही ताट उभा आहे कोण आहे कोण हा कोण आहे हा आपल्या सुनबाईंचा भाऊ आहे आपली कोण सुनबाई याचं लग्न कधी झालं बाबा तुम्ही आधीचे स्किट बघून येत जाओ मला सतत आठवण करून त्याला कंटाळा येतो मग काय आपली सून कोमल कोमल क्या शेट आठवलं आ, काय अंगात पचळताय तिच्या चपळता असा शब्द पचळता कुणाच्या अंगात असते ते चपळता म्हणायचं एक मिनिट आता कोमलचा माझा काही संबंध नाहीये त्यामुळे या भावाचा सुद्धा संबंध नाहीये ए पुरचुंडी चल घरी जा असं नका घरी जा घरी जा. प्लीज घरी जा नाही, नाही मैं क्या इधर पापड़ बेलने ने इम्पोर्टेंट मीटिंग के लिए आए हैं हमके घर पे कौन सा इम्पोर्टेंट मीटिंग है तुमके इम्पोर्टेंट मीटिंग हाँ, हाँ. है जीजू हाँ. यार बोल ना तेरे बाप को. बाप फोबाड फोडी ना जिज्जू नाही म्हणायचं त्याने तू. बाप चिडू नका. थांबा जरा काय चिडू नका बाबा म्हण बाबा त्याची रशियन माणसाबरोबर मस्तपैकी मीटिंग आहे आज रशियन माणसाबरोबर त्याला जागा मिळत नव्हती त्याच्या सगळ्या नेहमीच्या जागांवर पोलिसांची नजर आहे ना मग मम्मीला मी विचारलं आई म्हणाली हो अरे कशाला रे माझ्या घरात कशाला या मीटिंगा ठेवतात तू कशी हो म्हणालीस का माझी परवानगी न घेता या घरात दुसरा माणूस येतो म्हणजे काय आणि असं कसं बोलता तुम्ही माझं पण घर आहे मी पण ठरवू शकते एक मिनिट माझं पण घर आहे रशियन की नाही माणसं बाबा? नाही नाही, सगळं रशियन ह्यांनीच माणसाने इथे ठरवायचं. येतात. माझं घर नाही नाही, नाही, नाही. मी हो म्हंटल अजिबात नाही फॅमिली महत्वाची आहे हे घर माझ्या नावावर कोणीतरी आहे आलेला आहे थांबा जरा हे घर माझ्या नावावर आहे सांगून ठेवतोय फॅमिली फॅमिली बिमेली तुम्हाला माहित नाही यार काहीतरी बोलू नका उगाचच. फास्ट अँड फ्युरियस बघून काहीच फायदा नाही झाला यांचा गप्पा बसा आता मागच्या वेळेला होय कम कम वेलकम 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 खूप त्रास्त झाला खूप त्रास्त द्रास्ट 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 Trust me, hello, hello. रशियन आहे हा रशियन आहे सिट 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 प्लीज सिट Pasivo, pasivo. पासिबो सर दिस इज ओनर ऑफ दिस हॉटेल वाजवेन ओनर ऑफ दिस हॉटेल दिस इज माय हाऊस त्यांनी लिपस्टिक लावली आहे का खरेच आहे तो त्रास्त हो हो तुम्हास की कोकम सरबतस की दिवस किस काय साला रशियन भाषा आहे हाय 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 सायबेरियाच्या डोंगरावरून आत्ता उडी मारली रशियन भाषेने तुझ्या ही अशी What did she say? कोण आहे कोण हा
सायलेन्स रशियन रशियन इग्नोरोस्की तुम बसोस्की Yes, yes. टील बोलोस्की शामोस्की सुंदरोस्की शामोस्की सुंदरोस्की रशियन डीलर रशियन डीलर रशियन डीलर आहे तुम डील सुरू करोस्की Let's get down to the business oski. ओके द्यायचं त्यांना. Suprecha Kharikoski. Bring it on something to put my babies on. बेबीज बेबीज Here it is. एवढी सोपी भाषा नसते रशियन. Here it is. Branded. Loaded. Exclusive antique pieces for you. मला वाटलंच होतं ती चिंधी तुझी ती बायको कोमल आणि तिचा हा भाऊ ह्या त्याच्याहून चिंधी हे फटाक्यांच्या बंदुकांचाच बिझनेस करणार. रीळ कुठून टाकायचं ह्याच्यात रीळ रीळ अंकल ये सच वाली गन है क्या है सच वाली गन खरी बंदूक आहे ती ही खरी बंदूक आहे. अरे खरी बंदूक खरी बंदूक आहे हे खरी बंदूक आहे रे. खरी बंदूक आहे सांगत होता ना ओंक्या खरी बंदूकच आहे ती. ओंक्या अरे ही खरी बंदूक आहे. मी सांगितलं तुम्हाला विश्वास नव्हता. अरे पण आपल्या घरात काय कर पोलीस येतील नाही. हे बेकायदेशीर आहे आपण हे नाही हो. नाही करू शकत. किती भारी. अगं लाज वाटली पाहिजे. कधी फटाका पण नाही फुटला, आता काय फुटू. तुझी जाऊ दे ना. तुझी लाज तुझी आपल्या घरात आपण आजपर्यंत प्लास्टिकची पिशवी घेऊन टक अशी फोडलेली नाहीये तुला माहितीये का. आणि इथे बंदुकीचा बार अरे मला तर मज्जा येते. आ! तुला लाज नाही वाटली तुला लाज नाही वाटली मला न विचारता असे बेकायदेशीर धंदे या घरात करतो तुला लाज नाही वाटली. लाज वाटेल का? माहितीये मला का लाज वाटली पाहिजे बाबा का लाज वाटली पाहिजे. आपण आपल्या नातेवाईकांना मदत नाही का करू शकत बाबा. कटपुतली आहेस. नो बाबा नो नो माझा मेवणा आहे तो मी त्याला मदत केली. तुम्ही तुमच्या मेवण्याला मदत करता सदा मामाला मदत करता पण मी माझ्या मेवण्याला मदत केली तर ए बाबा. हे बघ ऐक सदा मामाला मी मदत करतो कारण त्याचा आंब्याचा बिझनेस आहे आणि मी माझ्या घरात त्याला पेटी ठेवायला जागा देतो त्याच्या बदल्यात तो मला आंबे आंबे देतो. हा काय देणार आहे. देईल ना पिस्तूल देईल घ्या मदतीच्या नावाखाली लोकांकडनं घ्या सगळं. मी नाही मी पुढच्या 6 महिन्यांचा अभिनय एका स्किट मध्ये संपला. केवढा करतोय अभिनय हा normal बाबा, character. तुम्ही सतत बोलत असता माझ्या पोटच्या तुम्हाला काय जिभेला हाड रडवलं तर माझ्या पोराला. अरे, इतकं नाही काही? नाही श्श, रडायचं नाही. आपण बाबांना वृद्धाश्रमात टाकू हं? हे धरते मुलाचं सांत्वन असं करते आई चालेल, बाबांचं चालेल. वृद्धाश्रमात टाकू हे मुलाचं करते. अगं तो कोण आहे तात्पुरतं रडणं आपल्या थांबवा, घरात पण बंदुका ढिशक्या माणसं मरतील. अगं हे नको बसा ना, मी आहे नको बसा. तुम्ही हॅलो बसा ना. सॉक्स वाले भाऊजी सॉक्स वाले नाही का सुंदरोस्की सुंदरोस्की सॉक्स वाले भाऊजी हे बाबा नको बाबा. गन डिलिंग हो Da. दा हा नक्की इथला आहे. कॅन आय टच वन. Do it but careful oski. हो अगं बंदूक थांबा हो एवढं काय अगं आई अगं पडेल ना बंदूक आहे ते. बराबर नहीं है. इसका ग्रिप अच्छा नहीं है. कितने में लिया. What? हाउ मच Money. $5,000. इतना महंगा. वा रे वा. मग गरिबांनी काय पिस्तूल घ्यायचीच नाही मग. कसं मरण करता रे गरिबांचं तुम्ही. पुअर पीपल व्हॉट डू. यू हॅव कोल्ट 1911. My God. Colt 1911. You know it. I know it. I 45 ACP cartridge. It is. It's a semi-automatic. It is. Yes. आणि डिझाईन कोणी केलं. जॉन ब्राउनिंग. कधी केलं 1911. My God. USA चे पोलीस आहेत ना सगळे हीच वापरतात. तुम्ही ही नका वापरू. तुम्ही कोल्ट 1911 घ्या भारी आहे एकदम. तुमच्याकडे कोण देतो. Bandukoski Viktoski. डायरेक्ट मराठी बोललाय रे.
कॉन्दोस्की विकतोस्की डायरेक्ट मराठी बोलला यार. बाबा बंदूक विकतो हे मराठी आहे, बंदूक तू विकतोस की हे रशियन आहे. अरे कुणी सांगितलं काय लॉजिक आहे? आणि मग तुम्ही यू हाऊ मच गेट कमिशन यू 7%. फसवतोय हो तुम्हाला. तोंडावर फसवतो. ही फुल यू. Deceived me. चिटिंग यू. Cheating. You should go to Somalia. Don Obondo Surfiro, you know? You know Sarfurowski? No! मग बचपन का फ्रेंड ही. बालवाडी हम टुगेदर गोइंग. दिस नर्सरी छोटा पणचा फ्रेंड. वी गो टू ट्रिप नो टुगेदर. ट्रिप राणीचा बाग. वी गो नॅशनल पार्क. पुरी बटाट्याची भाजी टुगेदर. Sarfurowski. मज्जा यायची होती. एवढी खूप मज्जा Oh my यायची. God. यू टेल माय नेम. ही गिव यू मोर 10% कमिशन. 10% commission. माय फ्रेंड नो बचपन का. ही गिव यू. इकडे ये. हे सगळं तुला कसं माहिती? अगं परवा बाथरूम मध्ये पाल दिसली म्हणून 3 दिवस आंघोळ नाही केलीस तू. हे डॉन बिन सगळं कसं माहिती तुला? रस्त्यातून येता जाता नजरेस पडतं ना कधीतरी. अगं हा कुठला रस्ता आहे जो डोंबिवली स्टेशन वरून निघतो आणि सोमालियाला जाऊन पुन्हा डोंबिवलीला येतो? हा कुठला रस्ता आहे? Don't shout on the lovely lady. नो शी इज नॉट लवली लेडी. She is a pretty woman. नो जस्ट सेम गाऊन ऑल द. Shut up. Ma'am, be seated, ma'am. Auntie, yeah, I auntie, yeah. want to do business with you. Business. You know business. देयर इज अ मिसअंडरस्टँडिंग. Shut up. हाऊस हे I'm dealing with you. Don't think about him. I will kick him. Trowoski. काय बोलताय तुम्ही? मला कळत नाहीये. मगाशी मोठं सगळं कळत होतं तुला. हा सप्लायर कोण वगैरे सगळं इंग्लिश मध्ये कळत होतं. आता लगेच शानपणा करते ही बाई. मला नाही कळत आहे. अरे आंटी तो बोलतोय तो मला लात मारून तुमच्या सोबत बिझनेस करणार आहे. तुमच्या वाय नो बिझनेस विथ मी. Because you're a fool. You only have beer, don't brain. You are a butcher Musorgsky. Do business with me. I beg you. I mean you. Only Pedroski, do business with me. Please do business with me. You are a tremendous knowledgeoski. I mean you with Pedroski, please oski. तुम्ही रशियनच आहात ना? Da. आफ्रिकन वाटताय. No. I am Russian, but my primary education was in Africa. South 3पर्यंत शिकवski. खानदेश इंटरनॅशनल स्कूल ओस्की. Yes कोई. सरळ मराठी बोलला यार. मराठीतून गप्पा मारायला सुरुवात केली. खानदेशातलं स्कूल. डायरेक्ट मराठी बोलतो यार. बाबा असं नाहीये. काय बोलताय तुम्ही? खानदेश इंटरनॅशनल स्कूल हे मराठी झालं. खानदेश इंटरनॅशनल स्कूल ओस्की हे रशियन झालं ना. थोबाड फोडीन रे. कुठलं लॉजिक लावतोय? साकला का तुला? Ma'am, please do business with me. I'm dealing. I want to learn something from you. Do it. किती मिळणार? पैसे किती मिळणार? आम्हाला किती मिळणार? इंग्लिश मध्ये सांग ना. हाऊ मच मनी? वी गेट हाऊ. I will give you 3%. True. 2 रुपयासाठी कुठे रे एवढं करायचं? नको बाबा. आई 2 रुपये नाही 2%. म्हणजे किती? वर्षाला 30-40 कोटी. नाही आपल्याला कुठे मिळणार? नाही ईशा नाही. आपल्यासाठी, आपल्या घरासाठी नाही ईशा हे इलिगल आहे. एवढी स्वप्न पूर्ण होतील. हे बेकायदेशीर. हे बेकायदेशीर आहे. ऐक. बिझनेस. Deal done. 10 Done. Very good. But how I take without try? No nalla mal. अरे नल्ला बोलला यार. हा कोण आहे रे? रशियन. नल्ला बोलतो डायरेक्ट. नल्ला इकडचा शब्द आहे यार. बाबा नल्ला हा रशियन शब्द आहे. आपल्याकडचा शब्द नल्ल असा आहे. म्हणजे नल्ल दमयंती. मारेल एका फडात. थोबाड फोडून रे. वाटेल ते लॉजिक डोक्यात घालतोयस. ऐका ना, पटकन सफरचंद डोक्यावर घेऊन उभे राहता. ट्राय करूया. कोण? मी डोक्यावर सफरचंद ठेवायचं? मारून बघते ना. अरे तू हे चेक करतेस. तुझा नेम कोण चेक करणार? अरे तुझा ह्या सफरचंदावरचा नेम चुकला आणि या कवटाला लागला तर करशील काय? अगं बाई, कवट्यावर ना आठवलं चुकून फुटला ना तर चटणी करून खाता येईल. गुळ घेऊन ये पटकन. बेवलं नाही का तुला? अक्कल आहे का? नवऱ्याचा डोका फुटता दे बघ ना. मी नाही उभा राहणार. असं काही नाही होणार हो तुम्हाला. चुकला तर- राहा ना उभे. आपण सफरचंद नाहीये आपल्याकडे. केळ आहे ना.
केळं घेऊन उभे राहा चला. केळं घेऊन उभं राहा. केळं घेऊन उभे केळं- राहा ट्राय नो Do it as she said. केळं घ्या. Otherwise, this Russian is going to kill you. ओरडू नका Do it. नका ओरडू भेटशील गल्लीत कुठेतरी इथलाच आहेस तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांच्यावर ओरडू नका केळं घ्या. त्यांच्यावर अगं केळं अरे असं नाही ठेवणार असं ठेवलं तर फुटायची पॉसिबिलिटी वाढते असं धरतो उभं धरा उभं धरा. हे चुकीचं आहे पण हे नवऱ्याला तू ठेवून जरा नाही हो, चुकलं तुम्हाला काही नाही लांब आवडत जा लांब जा जवळ राहिल्यावर दाखवत. असं करू मरतोय हा. नवरा जाईल पिक्चर मध्ये Load पाहिलंय. it. हा, हा, बो- बो- ऐक. चिमटेल आई ईशा झालीये, झालीये. ईशा नवरा आहे ग अगे ईशा नवरा आहे ग त्याच्या अरे हे काय बंदूक आहे जे असं मारलं की इथे गोळी सुटते अरे तो मेला कुठलं बंदूक आहे हे पाणी देऊ काय बंदूक आहे Maybe this lot is defective. अरे तुझा बाप डिफेक्टिव्ह आहे तू बाप डिफेक्टिव्ह My God. Police. Police. टीव्हीचे रिमोट मारेन का टीव्हीचे रिमोट वा वा एकदम सुंदरोस की परफॉर्मन्स. बघा तुमचं हे डील आपल्या हास्यरसिकांना कसं वाटलंय? सई मॅड परफॉर्मन्स होता. श्यामदादा तुमचा ऍक्सेंट खूप ऑथेंटिक पकडला होता तुम्ही. फार नाही खरंच जर का एखादा रशियन भाषिक असेल तर तो खरंच असं इंग्लिश बोलतो. एक काहीतरी ऑथेंटिक तुम्ही फार पण त्यांनी म्हणजे तुमचं खानदेशी रशियन इंग्लिश सगळं मिक्स होऊन त्याची अजून जास्त मजा आली. समीर दादा मस्त काही विनोद मला आवडणारे पण तुझ्या स्टाईलने असे खूपच भारी मांडलेस तू. ओंकार इकडचा जो पॅच होता तो क्रेझी होता. खूप मस्त केलास. ईशा तू याच्यात जेवढी एन्जॉय करतेस ना तुला बघायला फार आवडतं. मजा आली खूप मजा आली. मंडळी एका पोलीस स्टेशन मध्ये आता होणार आहे एक पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि प्रेमाचा फार्स. चला बघूया त्यात काय काय घडामोडी घडतायत ते. नमस्कार मी समीर खांडेकर शास्त्री हे माझं कार्ड आहे. मी ज्योतिषी आहे भविष्य बघतो आणि मला अमेरिकेला जायचंय. मजा इथे काय करता बाय मोरे नाही त्याकरता मला पासपोर्ट लागेल. तो इकडे अडकलाय तेव्हा जरा मला द्या तो. नो प्रॉब्लेम तुम्ही बसा बसा. नाही मॅडम बसायला वेळ नाहीये उशीर होतोय काय पुढे राहू दोष येऊ शकतो. जर तुम्ही आमचं ऐकलं नाहीत ना तर नंतर पाहू दोष पण होऊ शकतो. मॅडमने ऑलमोस्ट कॉमेडी केली. आज इथं करावीच लागणार आहे. 2 लेखकांनी हात फिरवला पण कॉमेडी जाम हट्टी आहे. येतच नाही. जाम ओढून ताडून काढावी लागते. काय काय चाललंय मोरे? काय आलं अशा डिपार्टमेंट मधल्या आपल्या डिपार्टमेंट मधल्या अंतर्गत गोष्टी अशा नसतात सांगायच्या, चव्हाट्यावर नसतात आणायच्या. स्किट संपता संपता सगळ्या गोष्टी चावट्यावर येणार. कलाकाराने प्रामाणिक असलं पाहिजे. हो. कलाकार शुड बी ऑनेस्ट. ओ माय क्या बात आहे. ही जी जबाबदारी तुम्ही उचलली ना शेवटपर्यंत ठेवा फक्त. हा? बघू आता. हे करा त्यांचं काय. ऐका ना मला पासपोर्ट महत्वाचा आहे हो. खूप कारण माझं हातावर पोट आहे. हो. तुमच्याकडे बघताना असं वाटतंय तुमचा पोटावर हात आहे. या मोडून ताडून काढावं लागतं. मोरे, काय चाललंय तुम्हाला? 2 मिनिटं नाही नाही, अहो हातावर पोट म्हणजे मला म्हणायचं की मी ज्योतिषी आहे ना हात बघतो म्हणून म्हटलं हातावर माझं पोट अच्छा, आहे. अच्छा, तसं. हा मी भविष्य बघतो आणि मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. अच्छा. आणि मी असं जोड्या जुळवतो. मी असं पत्ते बघून जोड्या जुळवतो. बसा ना. हो हो अच्छा. आणि याच्याकरता मला अमेरिकेला जायचंय. तिकडे माझे 14 प्रयोग आहेत म्हणून मला पासपोर्ट हवाय. जरा द्या ना मला अच्छा अमेरिकेला जायचंय. हो. नाव काय तुमचं? सखा. कोणाचा? हा? नाही मी तसा बऱ्याच जणींचा सखा आहे का नाही. नाही नाही सखा हे माझे इनिशियल्स आहेत. अच्छा. समीर खांडेकर शास्त्री. वाव व्हेरी नाईस. हो. मी कामो कामो कातील मोरे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ प्रमो प्रभाकर मोरे. प्रमो आणि काहींसाठी प्लॅमो प्लॅमो नाही कळलं. लॅटोनिक मोरे. पोरींसाठी क्युटी पाय.
नका करू नको नको बस झालं तरी बरीच केली ना. हो खूप झालं एवढं बॅक टू बॅक ना खूप होत हा मॅडम माझं मी आलो हा तुमच्यासाठी तेच मी म्हणते ऐका ना फक्त ते पृथ्वी प्रताप कधी एवढे उशिरा येत नाही यायला पाहिजे होते. यायला हवे. वेळेत येतात ते. अजून आले नाही नाही, येणार येणार. मला काही सांगून नाही गेले नाही नाही मला सांगितलं की मी येतो म्हणून. आता ऐका ना तुम्ही नाही, हो, मी करतो. मला भविष्य बघायला जायचंय. हो बरोबर आहे. भविष्य मी काय म्हणतो तुम्ही ज्योतिष याव ना. हो भविष्य बघतो मी. माझा हात बघून सांगा ना आज माझा कुठला पंच वाजणार आहे. नाही त्याकरता हात बघायची गरज नाही. नाही मरे तुमचा आणि कदमांचा कुठला पंच वाजेल ना ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही. शेवटच्या पानावर आहे एक पंच. आहे का? हा. पण तो वासाडा एडिटर ठेवतो की नाही मला माहिती नाही. का बरं का? ते मागच्या पार्टीत मला भेटला होता. अच्छा. त्याला विचारलं तू कोण. हा. तू आमच्या शो मधला आहेस काय. हा. तेव्हापासून सगळे माझे पंच कापायला लागले. रिॲक्शन पण ठेवत नाही. जवळजवळ त्यांना माझी आकाशवाणी केलेली आहे काय समजलं. पण तुमचं माझ्या पासपोर्ट विषयी बोलणं झालं असेल? म्हणजे काही मोरे, चांगलं आहे ऐका ना ना सगळं. ते झाले का त्यांचं हो, हो, हो. फॉर्म झाले ते करतो सगळं मी ते बरोबर. होईल तुमचं हो, काम हो. तुम्ही टेन्शन मी घेऊ बघतो. नका. अमेरिकेला मला मॅडम जय हिंद. काय करताय. मी तुम्हाला जय हिंद करतोय तुम्ही मनमोहना करताय. काय चाललंय मॅडम. अगं बाई कसे रुपडं मी कोणाला देऊन टाकू कसे रुपडं मी कोणाला देऊन टाकू. मॅडम तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्याशी असं लाडीगुडीनं बोलत जाऊ नका. मला कसं तरी होतं. सॉरी मॅडम ते फक्त त्यांना हा मी करतो. मॅडम ती जरा यायला उशीर झाला काय बाहेर जरा काम होती अच्छा. आणि आता जरा लगेच निघावं लागेल. काय मला एक लई महत्वाचं काम आहे. मी येऊ का. हा तुम्ही जाऊ शकता. मी येऊ का तुम्हाला सोडायला तुमच्या बाईकवर. तुम्ही मला कसं सोडाल. मी असं मागून नेट पकडे. मॅडम फक्त मला पासपोर्ट देऊन जा मग तुम्ही जा. होईल होईल हा. मी तुम्हाला सोडते तुम्ही मला सोडा आपण दोघं एकमेकांना सोडूया. नाही मॅडम तसं नाही चालणार. याच्यातच दिवस निघून जाईल. मला लई महत्वाचं काम आहे तिकडे जावं लागेल. काय काय सारखं महत्वाचं काम लावलं एवढं काय महत्वाचं काम. अच्छा लयच कठीण काम आहे. नाही मोरे तसं नाही. आज लग्नासाठी पोरगी बघायला चाललोय मी. ए आखे ए नू. पदरी पडलं पवित्र झालं. काय बोललात. पदरी पडलं पवित्र झालं. हा? पदरी पडलं पवित्र झालं. कोण आहात तुम्ही. हा कोण आहात कोण. थोबाड बघितलं आरशात. अहो बघा ते काय केलं तुम्ही. डोळा काय केलं. तुमच्याकडे ना मी नंतर बघते. मॅडम माझ्याकडे बघा हो, ना. तुमचं पण बघते मी सगळं करते मी. Passport मिळेल फक्त तुम्हाला passport. अमेरिका- पण मोरे ते काय म्हणतायत ऐकलत का तुम्ही. ते मुलगी बघायला चाललेत. मग जाऊ दे ना. तुम्ही पण एखादा पोरगा बघायला जा ना. म्हणजे जरा आजूबाजूला बघा. इकडे बघा. एक हँडसम तुकतुकीत कांतीचा. थोबाड बघितलं आरशात. कसं बोलताय दिसतंय तुम्हाला. जरा एकदा बघा म्हणजे कळाल. थोबाड बघितलं आरशात. थोबाड बघितलंय. बोलताना कसे दिसता. बघा ना. ते काय बोल. एक मिनिट. तुम्ही मुलगी बघायला नाही जाऊ शकत. का तुम्ही मला आज एक खूप महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय. कुठलं इन्व्हेस्टिगेशन. मला हॉटेला बॉस्कोची ते हे केस एकदा. मॅडम हाटेला बॉस्को. हो. अहो त्याची केस क्लोज होऊन जमाना झाला. जन्मठेपाची शिक्षा आहे त्याला. मला त्याची रिओपन करायची फाईल. मला हे करायचंय. मला त्याच्यात नवीन मुद्दे सापडलेत आणि मला जे मुलींना बघणारे असतात ना त्यांचे डोळे चेचून काढायचे. मॅडम तुम्ही कुणाला बोलताय. मी वरिष्ठ आहे तुम्हाला ऐकावं लागेल. पण मला नाही बोलताय ना तुम्ही. तुम्ही जा फाईल घेऊन या आधी. नाही मी नाही आणणार आहे. ती केस झालेली आहे. जा फाईल घेऊन या. इट्स माय ऑर्डर.
मॅडम जरा नाही मी तुम्ही येऊ? तुम्ही या नाही दोघं. मॅडम पासपोर्ट मला इथे मी मिळणार का? मी तुम्हाला देते सगळं तुमचं पासपोर्टचं काम आहे ना मीच करणार आहे फक्त हा, ते मी- ज्योतिषी आहात ना तुम्ही मी ज्योतिषी आहे, हो माझं एक काम आहे छोटस बोला ना, मॅडम. हे जे आमचे पीपी आहेत ना माझे हे सब मागे इन्स्पेक्टर आहेत ते, हो हो. ते ऍक्च्युली ते एक मुलगी बघायला चाललेत बरं. तर तुम्ही फक्त सांगा की ज्या मुलीला तुम्ही बघायला जाणार आहात ना त्यांचं आणि तुमचं नाही जुळू शकत बरं. ओ नाही असं मला सांगता येणार नाही माझ्या तत्वात बसत नाही नाही ते तुम्ही सांगा ना त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही ज्या क्षणी त्या मुलीच्या गळ्यात हार घालाल ना त्या क्षणी तुम्ही दोघं जागच्या जागी मरून जा अहो काय बोलताय नाही दोघं नाही हा, ते- एकटाच अहो मला ती मुलगी मरून जा हे बघा माझ्या ही कलेची प्रतारणा आहे मला नाही असं करता येणार प्लीज आहे. माझ्यासाठी तुम्हाला पासपोर्ट हवाय ना हा मग पासपोर्ट हवाय ना हा मग तुम्हाला हवाय म्हणजे मग बघा माझ्या परवानगीशिवाय सहीशिवाय अहो तुम्हाला पण याला काय अर्थ आहे यू कॅन्ट फोर्स मी मला माहिती आहे नियम म्हणजे नियम आहे महिनाभरात पासपोर्ट घरी आला पाहिजे आमच्या पण समजा महिनाभरात आम्ही व्हेरीफाय करायला आलोच नाही तर मोरे सांगा जरा आपलं काय काय हो, नियम? आम्ही महिन्याच्या शेवटच्या दिवशी येऊ अहो असं नका करू आणि आम्ही सांगू रोज येत होतो पण हा माणूस आम्हाला घरात भेटलाच नाही अहो मला जायचंय हो ते पासपोर्ट हवाय ना अहो, हवाय प्लीज मला. माझं एवढं काम करा अहो, प्लीज माझं अहो, एवढं पण काम ते आले ते आले काय झालं नाही नाही हेच सांगतोय की ते आले हा, हा. काही नाही. मॅडम हॉटेलाची फाईल घ्या मॅडम बघा तुम्ही स्वतः बघा याच्यात सगळं फाइंडिंग लिहिलेलं आहे पण आपण केलेली आहे ना केस सॉल्व त्याला आता जन्मठेप आहे आता अजून एक केस टाकून काय करणार आपण नाही का हा मॅडम केस झालेली आहे ही सॉल्व आधीच तर मी येऊ का नको ना जाऊ मॅडम मला जावं लागेल काय मुलगी बघायचा कार्यक्रम आहे त्यामुळं आई पण गावावर आली आहे. अगं बाई आई आल्यात का मॅडम सॉरी सॉरी मला जाऊ द्या मॅडम मला जावं लागेल जा ना हा. जा तुम्ही जा नाही म्हणजे फक्त जाण्याआधी एक काम करा हे ज्योतिषी आहेत नमस्कार थांबा मी बोलते तुमच्याशी. हा. तर ते ज्योतिषी आहेत तुम्ही ज्या मुलीला बघायला चाललात ना ते सांगतील तुमचं आणि त्यांचं जुळतंय की नाही ते हे सांगणार हो आहे का? सांगते बघा आयुष्याचा प्रश्न आहे संसार करायचा आहे असं लगेचच्या लगेच घाईघाईत नका करू ना. तुम्हीच हे लिहून घ्या ना हो हो सगळं हो काय मी त्यांचं. मी मी सांग फक्त त्या मुलीचं नाव कळेल का हो एकच मिनिट थांबा मुलीचं नाव होय हा हम्म. सुलू पूर्ण नाव सांगा सुलक्षणा सुलक्षणा वा उत्तम उत्तम नाव आहे काय बोललात उत्तम नाव आहे आहे? नाही नाही नाहीये मी नाहीये ना? ते सुलक्षणा नाव म्हणजे नाव चांगलं आहे पण पृथ्वी सुलक्षणा असं जुळून येत नाहीये ते जुळून येत नाही म्हणजे म्हणजे बघा मला जरा विचार करावा लागेल आ? विद्या आठवावी लागेल मला म्हणजे कसं मॅडम ह्यो माणूस मला फ्रॉड वाटतो नाही अहो, ना मॅडम ह्यो माणूस फ्रॉड वाटतो नाही ते फ्रॉड ते सांगतायत ना हे कशावर सांगतात जुळणार नाही ते सांगतायत ना की पृथ्वीक आणि सुलक्षणा नाही जुळणार नाही जुळणार प्रभाकर आणि नम्रता जुलते काय तुमचं मॅडम एक मिनिट मोरे एक मिनिट थांबा मॅडम ह्यो माणूस फ्रॉड आहे काय फ्रॉड आहे आमचा ज्योतिषी म्हणतोय जुळतोय आणि ह्यो माणूस म्हणतो नाही जुळत आणि मग पोरीचा फोटो नाही बघितला थोबाड नाही बघितला आणि कसं सांगतो फोटो आहे तुमच्याकडे हाय की फोटो आहे की दाखवा मी नाही दाखवू शकत दाखवा फोटो दाखवा मला नाही मॅडम इट्स माय ऑर्डर दाखवा हा फोटो फोटो बघून सांगा दोघांचं जुळेल की नाही काय सांगू का? तेच सांगू ना की जुळेल की नाही हा. हा हा हो हे मॅडम हे फोटो बघून सांगता येणार नाही मला हात बघावा लागेल मग हात बघून सांगा ना अहो तळहात बघावा लागेल मग बघा ना तळहात. अहो, कसा बघा तो फोटो बघा कसा आहे त्या मुलीचा असा फोटो आहे त्या मुलीचा दिसतोय का तळहात त्यामध्ये हा असं का वाकून बघायचा का तळहात मी स्लॅपस्टिक कॉमेडी चांगले चांगले आम्ही ओढून ताडून काढतोय तुम्ही अशी वाकून काढतो काढा अहो दिसत नाहीये तळहात 2 मिनिटं थांबा तुम्ही एक मिनिट मॅडम मॅडम हे- मी अजून पण सांगतोय मला ह्यो माणूस फ्रॉड वाटतो नाही आहेत ते फ्रॉड नाही हे बघा असं त्याला कसं जुळणार नाही असं कसं जुळणार नाही ह्यो माणूस येऊन सांगाल जुळणार नाही आणि ह्या पुरुषी लग्न नाही करायचं तर कुणाशी लग्न करायचं मी आहे एक मुलगी माझ्या बघण्यात एक मुलगी आहे तुमच्या जवळच आहे दिसायला देखणी आहे 24 तास ड्युटी असताना तुमच्या सोबत असते तुम्ही तिची काळजी पण घेता ते फक्त आणि फक्त वरिष्ठ म्हणून अजून नको ना मॅडम. बोलू तुम्ही प्लीज ऐका ना तुम्ही असं ऐका ना ऐका हा, मी ना ऐकतोय. तुम्हाला ते हात बघून तुम्ही सांगाल ना हो हो ती जी मुलगी आहे ना माझ्या नजरेतली ती मीच आहे बरं. तुम्ही आमच्या मी नाही दोघांचे दाखवू हात शकत. बघा. तुम्ही मॅडम, आमच्या मी नाही दोघां- दाखवू शकत. तुम्ही या इकडे मॅडम, मी नाही दाखवू शकत. तुम्हाला दाखव मॅडम इट्स माय ऑर्डर हे पासपोर्टचं हात बघा पटक्यात हे हे जुलत नसेल तर ऑप्शनवर हा हात बघा मी ह्यांच्यासोबत 24 तास असतो काळजी तर ओतप्रोत घेतो फक्त ह्या हातात आणि ह्या हातात एवढाच फरक आहे हा रोमॅन्टिक हात आहे तुकतुकीत कांतीचा बाजूला वळ.
नाही हात बघू द्या. थोबाड बघितलं आरशामध्ये? ठीक आहे, कशाला करता हे सगळं? मला नाही, मी नाही इम्प्रेस होते. दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा. चेहरा झुटा. तिकडे उभे राहा, तिकडे उभे राहा. अजिबात काही बोलायचं नाही हं? बरोबर अजिबात. बोलला आता. नाही काही बोलायचं. ऐका ऐ, ना, ऐका ना. काय वर्गमित्र आहे का तुझा? हात सोड, हात सोड. हो मला पासपोर्ट द्या ना हो. मी कुठनं देऊ? मी देणार आहे, मी मला- देणार आहे. फक्त आमच्या दोघांचं जुळवायचं. मॅडम हे करू नका. काय? मला मगापासून सांगतोय माझं तुमच्यावर प्रेम. थांब किराय. पासपोर्ट द्या ना मला. मॅडम मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, माझं आणि तुमचं लग्न नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण तुम्ही वरिष्ठ आहे मॅडम. पण मग काय प्रॉब्लेम आहे? तुम्हीच विचार करा मॅडम, लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही बदामाचं दूध घेऊन याल आणि मी तुम्हाला सल्यूट करीन. कसं दिसतंय? नाही करायचं तसं. आपण दूध घटाघटा प्यायचं. हनीमून असा करायचा ना, मॅडमने आपल्याला शालूट मारला पाहिजे. मोरे तुम्ही खूप बोलताय. नाही अशी नजाकच पाहिजे ना मॅडम. नजाकत तुम्हाला दाखवू आता. चल. अरे मॅडम ऐका ना. ऐका ना तुम्ही, चल. ऐका ना. असं नाही, नका अरे करू. अरे ऐका, आपण काय नाही केलं मॅडम, मॅडम. काय झालं चेतना? मॅडम हा कॉलेजच्या समोर उभा राहून मुलींना बघत होता. आपण एवढं एवढं करशील? एवढं मुलींना बघतो काय? मुलींना बघतो? नाही, नाही. लाज नाही वाटत मुलींना बघायला? नाही मॅडम, काय बघत होतास मुलींकडे? माझा भाऊ त्या शाळेत पिऊन आहेत. तुझा भाऊ पितो? पितो तुझा भाऊ? हा पितो तुझा भाऊ? पितो तुझा भाऊ? नका करू ना बघशील? कॉमेडी. काय बोलला? नका करू कॉमेडी, नाही जमत आहे तर. मला बोलशील? मला बोलशील? मुलींना बघतो, स्थळ बघायला जातो, वरिष्ठांशी असं वागतो, माझ्याशी उठ उठ उभा राहा. परत जाशील, मुलींना बघशील? वळ. हा वळ. करू नको, वळ वळ. मुलींना बघता काय? लाज नाही वाटत मुलींना बघायला जायला तुम्हाला? मॅडम जरा फास्ट करा, जाम स्लो होत आहे. बस झालं मॅडम, बस. ऐ, तू इकडे रे, इकडे आहे तू. लय मारलं. मी पण मारेन, चल तिकडे. तुझ्या तनात मॅडम तू मुलींना बघ फक्त. मी मग त्याच्यावर हात नाही उचलू शकत. मी काय तुम्ही त्याच्यावर हात नाही उचलू शकत. माझा राग तुम्ही त्याच्यावर नाही काढायचा. मी काढणार. का? का मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न? तुम्हाला नाही कळत का? माझ्याशी लग्न. तुम्ही माझ्याशी कराल लग्न? मला तुमच्याशी लग्न नाही करायचंय. आणि मला तुमच्याशी लग्न नाही करायचं. पण मला तुमच्याशी लग्न करायचंय. पण मला तुमच्याशी लग्न करायचंय. पण मॅडम मी तुमच्याकडे कधी त्या नजरेनं बघितलंच नाही. मग बघा ना. मॅडम माझ्या डोळ्यात तुमच्यासाठी फक्त आदर आहे, प्रेम नाही. मग माझ्या डोळ्यात बघा, माझ्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा खूप आदर आहे, पण मी निर्लज्ज आहे. मी प्रेमाच्या वेळी आदर ना गुंडाळून ठेवेल. मोरे तुम्ही प्लीज थोबाड बंद ठेवा. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. काय मॅडम? करा ना माझ्याशी लग्न. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मला तुमच्याशी लग्न करायचंय. मला तुमच्याशी लग्न करायचंय. पण मला तुमच्याशी लग्न नाही करायचंय. आणि मला तुमच्याशी लग्न करायचंय. आणि मला पासपोर्ट हवाय. जरा गप्प रे. मला घरी जायचंय. ए, अपना मला इथे करायला काही नाही, मी का उभी आहे ना. तुझं काय? ओ मॅडम द्या ना मला पासपोर्ट. तुम्हाला पासपोर्ट हवाय ना? अमेरिकेला बसा. जायचं, हो. सगळं 10 वेळा सांगून झालंय. बसा. ऐका मी काय म्हणतो, तुम्हाला पासपोर्ट हवाय ना? हवाय, हो. एक काम करा, हा. आत्ताच्या आत्ता आमचं लग्न लावा. अहो नाही अहो मी गुरुजी आहे, मला मंत्रच पाठ नाहीये. मंत्र पासपोर्ट नकोय? मग मी जुगलवर बघतो, मी हा. ऑनलाईन बघतो आणि मंत्र म्हणतो. मी करतो. मला असं passport लग्न द्या. लावत नाही, तेच बघते मी आता आपलं. मोरे जा 2 हार आणा. ऑप्शन म्हणून 3 आणतो. कशाला? कदाचित तुमचं मन पालटलं तर तुम्ही आपण जा थोबाड काळ करा, जा 2 हार आणा. जा. मोरे थांबा. बघा. 2 हार आणि 1 पट्टा आणा. जो आमचं लग्न लावून देईल त्याला आजच फोडतो.
अरे म्हणजे मी का नाही अहो नाही मी अहो मला मंत्र पाठ नाहीये. एक काय म्हणलं मी वाचून म्हणणार असं म्हणतो मी त्यांना. म्हणावंच लागेल आणि जर नाही म्हणालात ना तर मोरे वा. एक बर्फाची लादी घेऊन ये, अशी 3rd डिग्री देते ना यांना सगळं अहो, आठवेल. ऐका ना मॅडम मला अमेरिकेला जायचंय बर्फ बघायला पासपोर्ट प्लीज मला द्या ना. एक काम करा मी मोरे. 14 प्रो घेतलेत त्यांचे. हो ऐका ना. तुम्हाला लग्न लावायचं ना बर्फाच्या लादीसोबत एक टायर आणा आणि साधा नाही ट्रकचा आणा त्याच्यात ह्याला टाकतो आणि 3rd अहो, पण डिग्री लग्न मी लावणार. ऐका मग आमचं लग्न लावावं लागेल आमचं तुम्हाला. लग्न अहो, पण लावायचं. तिला- मला- मला- काय- काय- मला- काय- मला- काय- मला- काय- थांबा मला नाही जायचं अमेरिकेला. नकोय मला पासपोर्ट. यांना द्या पासपोर्ट माझा. मला नकोय पासपोर्ट. मला लिहिलं तरी नाही जायचं अमेरिकेला. जबरदस्त परफॉर्मन्स. हसून हसून बेजार झालो आम्ही. क्या बात. तुफान. प्रसाद दा. कामोला मिठी मारली नाही तर मी कोमात जाईन. सगळ्यात आधी गोस्वामी आणि अमोल पाटील दोघांसाठी टाळ्या. फार गोड कॉन्सेप्ट होती. फार मस्त लिहिलं होतं आणि फार गोड परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. मोरे लव त्यांचं होतं पण स्टोरी तुझी होती आज गाड्या. बहारदार बहारदार म्हणजे इतकी सहजता आहे प्रभाकर तुझ्यात. क्या बात आहे यार सिरियसली. वा 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 वा. तुझ्या परफॉर्मन्समध्ये एवढा इनोसन्स आहे की तू मी निर्लज्ज आहे म्हणताना पण गोड वाटतोस. फार मजा आली. फारच मजा आली. नमक काय गोड केलंस कॅरेक्टर. फार गोड. पृथ्वी मस्त ॲज युजल मस्त. मजा आली मजा आली. सई. खतरनाक परफॉर्मन्स. प्लामोला जुजबी द्यायला पाहिजे आज. खतरनाक खतरनाक. मोरे मला असं वाटतं तुम्ही आम्हालाही तुमचं वय विसरायला लावता, ऑडियन्सनाही तुमचं वय विसरायला लावता आणि दस इट बिकम्स एजलेस. म्हणजे तुम्ही उद्या कुठल्याही वयात जरी हे डायलॉग्स बोलले तरी ते सेम प्रकारे हिट करणार आहेत. ही तुमची स्पेशालिटी आहे. आणि आजकाल तर सहजता म्हणजे अशी अशी सहजता आली. फारच भारी. तुमची साथ पण कमाल होती. सखा तू पण मस्त. मजा आली. राणीला खुश करण्यासाठी राजानं मांडला एक खेळाचा डाव. चला बघूया या खेळामुळे राज्यात काय उलथापालथ होतीये ते. तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. ज्याला आपण चुकून दुसऱ्या महालात आलोय. तिकडचा राजा उठला तर फणकवल पल्ला. महाराज हा तुमचाच माल आहे. तो प्रधानजी झोपलाय त्याला उठवा. हा आपल्या परदानजी मग आवरा कसा सुजला हा. बाजूगिरी सो सो महाराजांचा हा असो विजय असो. महाराज झोपेत आहे हो. पहिलं नाही तुम्हाला. बरोबर बसारे पण ही माझी जागा आहे ना. या बाबा हे करा बसा इथे काय ते. ए बसाऱ्यानो काहीतरी बोला ना रे. किती दिवस झाले आपल्या दरबारात काही झालं नाही. पुकारा द्या ना. महाराजाला तर वाटलं पाहिजे ना. असा पुकारा द्या. ए बसाऱ्यानो काहीतरी बोल. ते महाराज बरेच दिवस बोललो नाही ना. पाठ नाही मला. अरे मला तरी कुठं पाठ आहे. पण बसारा तू काय बोलस तर मी चुका नाही काढणार. तू बोल. मला येतं मी बोलतो बसा. हा 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 ते काय ते हा हा काय? ते बाद अरे हो थांब ना. मला तिकडून येऊ दे ना. कशाला घाई करतो. ए, चला, चला, चला. बाद बाद. तिकडून येऊ दे ना मला. किती दिवस झाले मी पण विसरलो नाही कसं असतं ते. जरा थांब ना. मला तिकडून येऊ दे. हा? चला. ए, बादल!
तिकडे जाऊ दे जाऊ, जाऊ. एक पोझिशन घेऊ दे म्हणा किती दिवस झाले म्हणा ते आता बोल आता बोल आता बोल मुलायचा ओ शिया ओ या ओ, मारा तिकडे या इकडे बरं या अरे वसारीने मी काय गुन्हेगार आहे का असं लपून का आणतो या वसारीने मला झाकून आणला माहिती मग तुमची चूक आहे महाराज मी काय करू त्याच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे मग हे असंच होणार ना हे बघा लक्षात ठेवा ज्याच्या बळावर तुम्ही सत्ता स्थापन करता तो नेहमी सत्ताधाराला झाकतो भंकस भंकस मध्ये टाळ्याचं वाक्य बोलत बसा रे तुमचं वाक्य होतं मला फिरवलंय बोलतात प्रधानजी 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 औषधीच्या घोवाला चिरपताय अहो ह्याच्यात बसून हळू बोला ना काय ते तसं नाही बऱ्याच दिवसांनी दरबार भरला एक मला असं वाटलं की आपला घ्यावा हा प्रधानजी बोला आपल्या आपल्या राज्याची काय हलवा हलवा आहे यांना कुठेतरी लटकव आणि खालून हलवत बसा यांना लय झाला अहो हलवा हलवा असतं काय महाराज अहो हाल अहवाल म्हणतात त्याला हा तेच अहो राज्याची हाल अहवाल काय सांगू महाराज सांगा. नेटवर्कला रेंज नाही सिस्टीम मध्ये चेंज नाही गरीब अत्यावस्था आहे श्रीमंत एकदम मस्त आहे बुईला ना दाना आणि मला राजा म्हणा अशी अवस्था आहे अरे वा वा एकदम जाम भारी आहे सगळं म्हणजे एकदम सुरळीत चाललेलं आहे या! नाही आता मला कंटाळा आला बस झालं आता मी काय बोलतो चला दरबार बरखास्त करा दरबार सुटला पाटा फुटला असं वलपटवीनं धरून असं हे यमक बोलशील एक तर आधी कपड्यात गुरफटलाय त्यात वाक्यात गुरफटशील दरबार सुटला पाटा फुटला हा ह्याला कोणी राजा केला रे तुमची निवड प्रत्येक वेळी चुकते आहे वलपटवी ना याला कोपऱ्यांची याची सांग याला प्रधानजी तुम्ही या इकडे मला कंटाळा आलाय हा असा का बोलतोय कारण तुम्ही करतायत तसं आ? मी काय करतोय महाराज सांगितलं ना त्याच्या जोरावर आपण सत्ता स्थापन केली आहे त्याला मान द्यावा लागणार म्हणून तर आपण सेनापती पद नाही दिलं त्याला ते बरोबर आहे शांततेत बोला त्याच्याशी हे बघ बाला बाला बिला बोल नका नीट बोल माझ्याशी मोठा आहे मी नाही, ठीक आहे ना बरं काय बरं मी काय बोलतो कधीतरी असं काही नाही कधीतरी आवं कावं कर ना म्हणा हाड चल मला नको शिकव आहो का हो मी काय पण बोलेन चल ठीक आहे ना असं महाराज हे राणी सरकार आल्या राणी सरकार आल्या राणी सरकार आल्या राणी सरकार आल्या या राणी सरकार या. अरे तो स्पीड ब्रेकर आहे मध्ये या राणी सरकार अरे माझ्या देवा या ए बारक्या हो बाजूला तिकडे चल या बसा अरे वसारेनो मी महाराज आहे ना अरे मी महाराज आहे ना थांबा मला लात मारशील घेऊ सपोर्ट काढून घेऊ जाऊ निघून करशील पुढचं जाऊ मजाक किया है इकडे पुढे करा मी राजा आहे ना बसा ना एवढं काय हा राणी सरकार काय प्रॉब्लेम आहे महाराज आमचा डेटा पॅक संपलेला आहे महाराज वायफायचं बिल नाही भरला म्हणून वायफाय पण बंद पडलेला आहे महाराज आम्हाला जाम बोर होत आहे महाराज राणी सरकार चला मग सागरगोटा घेऊया नको नको आपण भातुकली खेळूया नाही नाही आपण सूर पारंब्या खेळूया हा, चालेल. मी काय म्हणतो यांचं ऐकू नका आपण भाला भाला खेळूया नाही 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 सागरगोटा खेळूया, राणी सरकार. डोंट कॉल द क्रॉस लिमिट आय एम द महाराज आहे ना मी काय बोलतो बोर कुणाला होत आहे राणी सरकारांना मग काळजी कोण घेणार आम्ही आ? असं काय करताय आम्हीच घेणार ना अरे राम तुम्ही कसं अरे पण राणी कुणाची आहे सगळ्यांची आता घोरीन. काय कानपट फुटून काय हो? सगळ्यांची राणी नाही राज्याची राणी आहे ना आम्ही राज्याचे नागरिक आहोत ना मग आमची राणी नाही झाली अरे हो ना पण माझी बायको आहे ना पण आमची राणी आहे ना अरे माझी बायको आहे ना आमची राणी आहे ना अरे माझी बायको आहे ना आमची राणी आहे
वासरेनो तुम्ही दरबारामध्ये आरसा कशाला खेळता व्हा मी काय बोलतो अरे मी इकडे असताना तुम्ही बोर कसं होता कारण तुम्ही इथेच असता आमच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड करतच नाही सतत राज्याच्या कारभारामध्ये बिझी असता तुम्ही महाराज मला खेळ खेळायचा आहे एक काम करूया महाराज आपण लपाछुपीचा खेळ खेळूया नको 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 तुमच्यावर राज्य अजिबात नको ज्याला लपाछपीचा खेळ खेळायचा नाही म्हणा मागच्या टायमाला माझ्यावरती राज्य आलं होतं तुम्ही दोघं लपायला गोव्याला गेलो होतात वासरे असं करताय आम्ही गोव्याला गेलो नव्हतो महाराज आम्ही भुयारातच लपलो होतो पण ते भुयार गोव्यामध्ये कसं बाहेर पडलं आम्हाला कळलंच नाही अरे तुम्ही गोव्याला गेलात मला काहीच प्रॉब्लेम नाही पण आपल्या राज्यामध्ये असं कुठलं भुयार आहे की इकडून डायरेक्ट गोव्याला बाहेर पडतं ऐका ते कुठे भुयार ते नंतर सांगते काम करूया लपाछुपी नको आपण डोंगर का पाणी खेळूया हा काय हा ते तर नको इथे आलं डोंगर बोललं का तुम्ही जाता लद्दाखला पाणी बोललं तर परत गोव्याला जातात ते काही नाही अरे आपल्या महालामध्ये काय खेळता येईल असा खेळ खेळूया ना आपण म्युझिकल पिलो खेळूया पण मी पिलोच नाही ना नाही थांबा हे बघा सेनापती महाराज आहेत नाही त्यांना मारायचं नाही समजवतोय म्युझिकल पिलो म्हणजे संगीत उशी पिलो म्हणजे उशी उशी पास करायची कशी उशीने अभ्यास केला तर ती पास होईल ना नाही नाही सेनापती ते महाराज आहेत त्यांना मारायचं नाही त्यांना त्याचा तुम्हाला बोललो तुमची निवड चुकली आहे तुमची उशी पास करायची म्हणजे उशी पुढे पुढे सरकवायची ज्याच्याकडे उशी येऊन थांबेल तो एक चिठ्ठी काढेल चिठ्ठीमध्ये शिक्षा असेल ती तू भोगेल कळलं अरे वा अच्छा जाम मला आवडलं हे हॉटेल मला आवडलं माझ्याकडे नको चल खेळ चल घ्या ना काय ते घेऊन येतो घेऊन काय करतो म्युझिकल पिलो बरं मला सांगा महाराज या चिठ्ठ्या या बघा ज्याच्या हातात उशी असेल ही चिठ्ठी काढायची त्याच्यात जी शिक्षा असेल ती त्याला करावी लागणार वा 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 जाम भारी मला जाम आवडलं चला 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 म्युझिक म्युझिक कोण वाजवणार मी वाजवतो म्युझिक चला सुरू करूया मग चला 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 म्युझिक या वसाडा वाजव music. यो हरला आपण जिंकलोय तुम 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 तक आता शिक्षा महाराज घ्या वाचा अरे मला वाचता येते काय वाचाऱ्या मी राजा आहे ना मला वाचता येते का हळू आवाजात बोल माझ्याशी आणि इकडे मी वाचतो शिक्षा आहे ज्याच्या हातात उशी आहे तो राणी बरोबर डान्स करेल महाराज नको ही शिक्षा नको महाराज तुमच्या समोर मी कसा राणीसोबत डान्स करू नाही महाराज तुम्ही असताना मी परदानजींसोबत कसं डान्स करू असं नाही फालतूगिरी करायची हे बघा खेळाचे सगळे नियम सारखे आहेत इकडे राजाबिजा काय नाही झाला म्हणजे सगळ्यांनी खेळ म्हटलं की सगळ्यांना सारखाच नियम इथं राजा नाही प्रधान नाही सेनापती पण नाही शिपाई नाहीच नाही है ना ते सगळ्यांनी कुठला पण असू दे नियम सारखा सगळ्यांनी खेळलं पाहिजे ऐका ना महाराज नाही, नाही, ऐका ना महाराज, ऐका नाही, ना नाही, असं. अरे माझा आदेश आहे खेळा हा खेळा या तुम्ही नको महाराज ऐका ना महाराज अरे बच्चा असं काय करतो खेळ तुम्ही एक काम करा तुम्ही डान्स करा महाराज ऐका ना महाराज नको नाही डान्स करा तुम्ही dance करा. कुठे करू? अहो नाही महाराज शिक्षा होती नाही ती अशी काय करताय हा आता परत दुसरा गेम दुसरा गेम जा आता बसता जागेवर जाऊन हा हे इकडे बसले fix बसा आहे. इकडे, बसा. आपण इकडे बसूया चला ये हा असं काहीतरी करा मला शिक्षा माझ्याकडे शिक्षा आली पाहिजे असं काहीतरी करा हा म्युझिक स्टार्ट बोला आता म्युझिक स्टार्ट अरे तिकडे काय इकडे पण येऊ द्या. ए, बसा रे इकडे. Stop. या! शिक्षा आली. दुंकू तकक तम 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 तुम तकक तिन, 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 तिन. ए, शिक्षा. शिक्षा आली माझी शिक्षा. शिक्षा आली. चिठी 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 या वाचा ए
चला मला वाचता येते, मी राजा आहे ना, मला वाचता येते काय. या इकडे वाचतो मी. ज्याच्या हातात उशी आहे हा त्याला नागिन डान्स करावा लागेल शिपायांसोबत. अच्छा का मला राणी बरोबर करायचं नागिन. नाही नाही नाही, शिक्षा आली आहे ना, करावं लागेल. आणि दोन्ही शिपायांबरोबर अरे हे नाही. बिन वाजवतील, तुम्ही नाक बनायचं. अरे असं नाही ना रे, मला ह्यांच्या बरोबर करायचं ना. तुम्ही काय बोला, शिक्षा म्हणजे शिक्षा. कोण राजा नाही, कोण सेनापती नाही, कोण प्रधानजी नाही, शिक्षा. शिक्षा शिक्षा. हा चल वाजव रे म्युझिक. बिलात घेऊन जाणार आहे वासरानो, आता बिलात देणार आहे मला. आवरे करा अशी शिक्षा नको. अरे मला शिक्षा कशी पाहिजे, मला शिक्षा कशी पाहिजे. मला राणी बरोबर डान्स करायचा ना रे, मला अशी शिक्षा पाहिजे ना रे. आपण महाराज चिठ्ठीत हे झालं होतं. ते काही नाही म्हणा. ठीक आहे, जाऊ दे. वासाडा तो महाराज आहे, काढ दुसरी चिठ्ठी. चल काढा काय ते. दुसरी चिठ्ठी. दुसरी चिठ्ठी. घ्या वाचा. अरे मला वाचता येते का वाचन, वाचता येतं मला. माझ्या नावात चढून जाय ना निघून. ए मिठी नको मारू रे. अरे नको रे. दे इथे. येडा आहे काय रे हा. शिक्षा अशी आहे हा की आता राणी गोव्याला जाईल. टंग 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 तुरुम टक टक टिंग 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 टिंग. खाली लाभार्थींची नावं पण आहेत. सेनापती, प्रधान आणि 2 शिपाई. बने शिपाई, मांडवकर शिपाई. राजा राज्य सांभाळेल. हे काय फालतू घरी ही शिक्षा आहे. असं नाही करायला पाहिजे ना. करावं लागेल अरे महाराज. पण- हे घ्या तुमच्या चिठ्ठ्या, तुम्ही काय ते बघा. राणी सरकार All the best. आपण कुठे वाघातोरला जाऊया की कलंकुटला जाऊया. त्याला काय फालतू घरी त्याला असं काय होतंय, माझ्यावर शिक्षा यायला पाहिजे, येतच का नाही. अरे ही एकदम रिकामी आहे. ही पण रिकामी, ही पण रिकामी. प्रधानजी प्रहसन पण अरुंधतीच्या डान्ससाठी का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदम टुंबडून परफॉर्मन्स. मस्त अरुंधा, मस्त. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. ते स्किट आणि कमेंट बिमेंट सगळं राहू द्या. मला ते भुयार दाखवायचे इथून गोव्यात निघतं. वा वा, तुफान तुफान एनर्जी. बऱ्याच दिवसांनी आली ही सिरीज, पण धमाकेदार तुफान एनर्जी. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त परफॉर्म सगळ्यांनी. प्रिया, गोड दिसलीस तू, मस्त मजा आली. सई. क्रेझी परफॉर्मन्स. अरुण दादा, तुम्ही या मंचावरचे सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आहात, पण मनाने सगळ्यात जवान आर्टिस्ट तुम्ही आहात. आणि तुमच्याकडून आम्ही रोज 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 शिकतो. तुमची एनर्जी अशीच राहू दे. प्रिया, मस्त दिसतेस. मला तुझी वेशभूषा आणि केशभूषा फारच आवडली आहे. सगळ्यांची उत्तम साथ, मस्त मजा आली.